तर हॅलो एव्हरीवन, मी आज जात आहे केंद्रात. हे बघा, इकडं मी आहे, मी मम्मीची मैत्रीण आणि माझी मम्मी आणि मी, आम्ही तिघेच जात आहे. आणि ते पण एकदम उन्हात आणायचं. आम्ही 10 वाजता निघलेलो आहे घरून. हे बघा, म्हणजे आम्ही 9:30लाच निघलो होतो, पण तिथं 10 वाजून जायला, नाहीतर 10:30 वाजून. 10:30ला आरती आहे. हे काय तर पोलिसाची गाडी गेलेली आहे. इथं झेंडा बांधतात, म्हणजे पोलीस स्टेशन तिथं त्याच्या पुढं. तर मी, माझी मम्मीची मैत्रीण आणि मी, आम्ही तिघंच जातो आहे. आणि खूप ऊन आहे, म्हणजे एवढं पायी जावं लागतं. तिथं 2 किलोमीटर आहे आमच्या घरापासून ते स्वामींचं केंद्र. हे बघा, माझा देश माझी संविधान तेवढं लिहिलेलं आहे. आणि मग नंतर आम्ही आंबे आणि कैरी, ते काही कैरीच म्हणते, केळी घेतलेली आहे तिथं देवाला ठेवण्यासाठी. म्हणजे आम्हाला काही खायची नाही आहे. बघा, केळी घेतलेली आहे, मग तिथं ठेवायची आहे देवाला. सगळेच ठेवतात. आणि ऊन तर लय आहे का माझी स्टाईल. ह्या का इथं ऊन म्हणलं तर लगेच ऊसाचा रस, आणि मग नंतर ऊसाची मशीन, आणि पुढं दुकान. वाव, ट्रक तर भारी. तर का पुढं दुकान आहे, आणि तिथं काय फुगा बिगा बनवायचे. आम्हाला पायी जावं लागतं ना, रिक्षा काही नाही. इथं हॉस्पिटलपाशी आलेलं, अजून कामाला लय वेळ लागन. 1 किलोमीटर म्हणजे आउटसाईडला आहे, ते लगेच रस्त्यात नाही आहे, एकदम आतमध्ये. आणि हे बघा माझी परछाई आहे ना, किती भारी दिसते. तर आम्ही जातो आहे. एवढं ऊन, बापरे बाप. इथं बाबा चायनीज चहा. इथं गॅरेज आहे पुढं. हे ट्रक मध्येच थांबलो होतं आम्ही. कुठून जाऊ कुठून नाही काहीच कळत नव्हतं. माझी मम्मी तर तिथंच जागेवर थांबली होती. तेव्हा काय ट्रकला जाता येत नव्हतं. इकडून बायका घुसत होतात, मी पण घुसले. मी मम्मी काय येतच नव्हती, तर का तिथंच थांबली होती. आता आम्ही निघालो पुढं. आता येत चाललो आहे तिथं पुढं आमंत्रण हॉटेल आमंत्रण फॅमिली रेस्टॉरंट. तुम्ही पण चला त्या रेस्टॉरंटमध्ये. पण ते बंद आहे वाटते. नाही चालू आहे. इथं खाली दुकान आहे चिकनचं, वॉशिंग सेंटर पण आहे. हे बघा, आमंत्रण हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे हा. मग आता जायचं आम्हाला. तिथं पोचतच होतं. बघा किती ऊन आहे. ऊन तर खूपच असणार. आता उन्हाळाच चालू आहे. मस्तपैकी आंबे बघा, तोंडात पाणीच सुटलं. हे काय आशापुरा, इथं दुकान. आता तिथं घुसवायचं. श्री आशीर्वाद बेकर्स, आताच नवीन बनलेलं होतं 1 महिन्यापूर्वी. चला आता घुसा इथूनच. इथं पुढं शाळा आहे, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल. आम्ही घुसलो आता पुढं. किती भारी बेकर आहेत बघा, खारी विक्रेट, बापरे बिस्किट आहे. पुढं ट्रक आहे. इथं पोस्टर लावलेली आहे. मग इकडं कोपऱ्याला सुद्धा. चला जाऊ दे, माझी परिचय आहे ना सोबत. हे का इथं पोस्टर आहे सारखं. इथं गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आहे. ते बघा, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, म्हणजे इंग्लिशच मीडियम आहे, पण खूप मोठी आहे स्कूल. ते बघा, पण आतून खूप मोठी शाळा आहे एज्युकेशनल. हे का, मी माझी मम्मीची मैत्रीण, खूप ऊन लागते त्यांना पण मला पण. मला तर खूप घाम आलेलं आहे. तेव्हा का ते डिलेवरी बॉय अनिकेत कांबळे पुढं जातोय. मिशोवाला अनिकेत कांबळे. आता त्याला पुढं गेल्याच्या नंतर घेऊया ब्लॉगमध्ये. बापरे बाप, ऊनले. आणि ते पण एकतर पायी, आणि ते पण चालत. पाय तर दुखलेलो आहे आमचे, लय दुखतात. चालूच वाटत नाही आहे, तरी चालूच लागेल. बघा इथं किती भारी बिल्डिंग आहे, म्हणजे मोठे आहे थोडे. बघा कृष्ण, बघा किती भारी बिल्डिंग. ते म्हणजे बिल्डिंगमध्ये सोसायटीच होऊन दिसते, पण नाही, बिल्डिंगच समजायचं आपण. मग नंतर इथून गाडी. ए बाबा, हां गाडीच आहे. बापरे, गाडीवाले पण ना. आणि इकडं दुकान, थंड पाणी घेऊ वाटते. येता घेईल आता. कुठे पित बसायचं पाणी. तर आम्ही आता जवळ आलेलोच आहे, म्हणजे 2-3 नाही 20 मिनटं तरी लागणार आम्हाला जायला तिथं. 10:30ला आरती असती. आता वाजलेले आहे 10-15 मिनटात पोहोचू शकतो आम्ही. नाही 10-20, सॉरी, हे झाले 10च वाजले. आता मग आम्ही 10-15 पोहोचू शकतो. बघा इथं खूपच ट्रक आहे वाटते. आमची इथं पहिले गाडी जायची शाळेची बस टाईम, म्हणून मला पूर्ण रस्ता माहिती आहे, कुठं काय आहे. केंद्र आहे इथं. शेती किती भारी आहे. रोड पण आहे, कचरा कुंडी.
तर का ते डिलेवरी बॉय ते थांबलं आता. हां थांबलंच. तर आता पुढं घेऊया आपण. हे का आम्ही पोचत आलो तिकडं खूप लांब आहे अजून. आणि एक तर ऊन पण आहे आणि ते पण चालत चालत. हे का माझी चप्पल, बॅगी जीन्स मी घातलेली, नवीन टी शर्ट आणि नवीन जीन्स. हे बघा हे डिलेवरी बॉय अनिकेत कांबळे. ते म्हणते पुढं जा पहिले. हे बघा त्याची गाडी आहे डिलेवरी बॉयची. मी शिवाला आहे तो. हे बघा SK. हे बघा त्याची स्टाईल. आता आम्ही जातो आहे पुढं. इथं मंदिर बनत आहे कशाचं तरी, महाकाल काय माहिती कशाचं असं त्याचं बनत आहे. वरती तिथं माणसं कामं करत आहे, बाई पण आहे, बायका सगळे कामं करत आहे. आपण काय आता आम्हाला एवढं उन्हात जावं लागायले. थोडंसं वेळ आहे अजून आम्हाला जायला. खूपच ऊन लागतंय, उन्हाळाच एवढा आहे. मग चला पुढंच. तेवढं अजून लय लांब आहे आम्हाला जायला तरी. हे का इथं पाणी तयार पण तरी मी मम्मी तर ओढणीच घेतली घालूनच. हे बघा माझी परछाई पण सोबतच आहे अजून, पण कधी संपन काय माहिती. ऊनच कधी जाईल आम्हाला. त्यामुळे तिथं 1 तास लागेल, 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत. तरी 1 तास लागू शकतो आम्हाला. टावर बिवर इथं दगडं तर पडं ना मीच. इथं पोस्टर 1,19,000. वा इथं खूप मोठ्या बिल्डिंग आहे, पण एकदम जंगलच आहे जास्त करून. तर इथं वर पुढं ट्रक येते, टेम्पो. अरे तिकडून जा. हां गाडीवाले इकडं. खूप ऊन आहे. एवढं उन्हाळा कधी नसावा कोणाला. बरं झालं आमची शाळा तरी बंद आहे, तरी पण फिरायला तरी होते आम्हाला. मग मी पहिली तर इथे येत होते. बघा मी किती घामून हे झालेली आहे. अरे माझी मम्मी कुठे गेली मागं. बापरे पळा. आणि मी इथं थांबली उन्हात. बापरे केवढं ऊन आहे. मला एकदम घामच आलेला आहे. तर आम्ही पोहोचत आलो तर तिथं झेंडापाशी आहे अजून खूप दूर, म्हणजे 5 मिनटं तरी लागणच आम्हाला जायला तिथं. हे बरं चालतंय बाबा उन्हातच. आणि मी एवढी व्हिडिओ काढून तरी मी थकले एवढी तरी. बघा तिकडं असं वाटते झाडाखाली जाऊन बसूया, पण काय करा बसता येणार नाही. साप बी येईल आणि टसून जाईल. मी असेच व्लॉग बनवत राहणार आहे माझ्याच याचे. म्हणजे असं कुठं फिरायला गेले, कुठे गेले बाजारात, तसे मी माझेच व्हिडिओ बनवत राहणार आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब पण करत राहा मम्मीच्याच चॅनलला माझ्या. अजूकले लांबे असं वाटते सावलीत बसव, पण इथं सावलीच नाही, ऊन आहे पुढं. तर बघा तिथं पोचत आलो आहे आम्ही. लय लांब आहे, म्हणजे 5-4 मिनटं लागणार आम्हाला जायला. तरी चालावं लागेल कसं तरी एवढं उन्हाचं. पण स्वामी देवापाशी ॲटोने कधीच नाही जायचं, बसनी चालत तरीच जावं लागेल. आम्हाला 2 किलोमीटर दूर होतं आम्हाला यायला. हे बघा इकडे मोठ्या बिल्डिंग. तर पण इकडचं एकदम जंगल MIDC कारेगावची. मी मम्मी इथं बघा ओढणी घेऊन. मी मम्मीला एवढं ऊन लागतं आणि मला केवढं लागत असन बघा. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये मला किती ऊन लागत असेल. ते बघा तिथं आम्ही स्वामींच्या केंद्रापाशी आलेलं आहे. मला एकदम मी घामाने तर पसरलेलीच आहे. बघा किती घाम आहे, मला दाखवायचे बघा किती घाम आहे. अरे काय झालं बघितलं किती घाम आहे. हे तर यांचे बाबा स्कूटी आहे. आपल्याला काय, आम्ही तर पायीच जातो किती वेळचं. आता मी पळते, पळा तिथं जाऊन तरी बसते, पण बसू नाही शकत. मी मम्मी अजून मागच येते. ते का पोहोचतच आलो आहे आम्ही. 2 मिनटात पोहोचून तिथं. आता मस्त असतं. पण स्वामींच्या गणपतीत मी खूप वेळ आलेली आहे. गुरुवारचंच, आज गुरुवार आहे ना रोजी. पुढच्या पण गुरुवारी मी येत राहणार आहे. आणि रोज असे व्लॉग कधी काही काढत असणार आहे, असं रुटीन माय. आणि पण सबस्क्राईब पण करत राहा. हे का मी आलेली आहे स्वामींचं केंद्र, श्री स्वामी समर्थ केंद्र. इथं गाड्या बिड्या लावलेल्या आहे. हे का सगळीकडे जंगल आहे. आता इथं टंकी कचऱ्याची हे कचरा इथे टाका. त्यानंतर तिकडं पाय धुता येते सगळे. आधुनिक आरती भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र. इथं कचरा पेटी आहे. हे बघा केंद्र दिंडोरी प्रणित. इथं चप्पल काढायची आहे, चप्पलवर आपला मी पण इथेच काढा.
पण तुळशीपाशी कोणीच काढू नका. इथे ठेवलेली चप्पल मी मम्मी ठेवली. आता आम्ही जातो आता पाय धुवायला तिथं. हे बघा इथं पोस्टर बिस्टर, फुलं पण बघा इथं, फुलं किती भारी भारी आहे. बापरे, गुलाबी, व्हाईटच किती भारी भारी फुलं आहे बघा. तुळशी पण आहे, तुळशी तर खूपच मोठी. तर तिथं तुळशीचं झाड. आता आम्ही जातो इथं पाय धुवायची आहे. इथं कचरा पेटी आहे. आता पाय धुतो मी. पाय धुते. टाकला पाय पाण्यात. थंडगार आहे. थंड पण नाही, थोडं गरम आहे. आता पाय धुवा कचा. झाली बा माझी पॅन्ट वल्ली. चला पुढं चला. पाय धुतल्याच्या नंतर आम्ही चाललो आता पाय तिथं सुकवायचे, पुसायचं पाय. हे बघा स्वामींचं केंद्र. सावलीत बसावं लागेल आणि बरं मस्तपैकी वरती फॅन आहे. इथं गोल चक्रा मारायचे. झाल्याच्या नंतर आम्ही आता बसलेलो आहे. आता आरती होणार आहे. मी मम्मी तिथं गेलेली, पुढं माझी मम्मीची मैत्रीण पण गेलेली पाया पडायला. ते बघा आता मी मम्मी उठन तिथून. मी मम्मी आता येईल. पाया पडले मी, तर पाया पडून आले. ते बघा मी मम्मी आता पाया पडते. उठली. झालं आता पाया पडून मी मम्मीचा. माझं पण झालेलं आहे. आता आरती समाप्त झालेली आहे. बाय. सबस्क्राईब करा. आता मी जाते.